हॅलो. अरे मला सेटअप तरी सेटअप पेटअप पिटू पिडा पिडप मांडी घालून कशाला बसायचं. तर आज आम्ही आलोय. तू आता बोल, तू लवकर सांग आता मी माझं करत बसणार. तू करत बस. पण आज आम्ही इथे आलोय भरपूर दिवसानंतर. आम्ही असं घरी बसून ब्लॉग बनवतो. एवढे दिवस आम्ही ते ट्रॅव्हल वाले ब्लॉग टाकले. तर यस बोलिये. सो आम्ही खूप टाइम नंतर असं बसून बोलतोय. तर ही व्हिडिओ आम्ही खूप आधीच बनवणार होतो. खूप टाइमपासून आम्हाला ही व्हिडिओ बनवायची होती, बट आम्हाला ते ट्रिपमुळे नाही मिळालं. तर आम्हाला भरपूर लोक विचारत होते की लग्नाचे आउटफिट्स तुम्ही कुठून घेतले, कितीला घेतले. सो इन डिटेल व्हिडिओ तर खूप लेट झाला आता, बट स्टील आम्ही सगळे आउटफिट्स इथे असे पिक्चराइज करू. असे आम्ही लांब जाऊ, नुसतं तोंड दाखवू आणि इकडे असेल आमचा फोटो आणि त्याच्यावरती प्राइस टॅग. सो फायनली आम्ही असं हा 1-to-1 डेली व्लॉग सिच्युएशन आता करतोय. सो ॲज यू मेन्शन की हा पूर्ण आमच्या वेडिंग आउटफिट्स, वेडिंग ज्वेलरीज बद्दल असणार आहे. येस. सो लेट्स बिगिन विथ आवर फर्स्ट आउटफिट विच वॉज मोस्ट लव्ड. एंगेजमेंट वाला. आय डोंट नो का, बट तुम्ही असं बघितलंय का की मोस्टली सगळे कपल्स, सगळे मॅरिड कपल्स, त्या सगळ्यांचे ना वेडिंग आउटफिट्स पेक्षा एंगेजमेंट आउटफिट मध्ये ते जास्त सुंदर दिसतात ना. मी सगळ्यातच चांगला दिसतो. ह्याचं जाऊ दे, पण मी असं बघितलं नाही पण खरं जास्त करून ते एंगेजमेंट मध्ये जास्त छान दिसत. सो माझा फर्स्ट आउटफिट होता ग्रीन साडी, जे खूप लोकांनी मला विचारलं. तर ती साडी काय एवढी एक्सपेन्सिव्ह वगैरे नव्हती. आय डोंट नो. फोटो. अच्छा, मी घाबरली. फोटो मी शोधते, फोटो कुठे. हा, आम्ही सगळे पॉपअप इथे करू. तर ही साडी होती 4000ला आणि मी सगळ्या साड्या मोस्टली सगळं शॉपिंग माझी ऑफलाईनच झाली. आणि ठाण्यामधून आम्ही दादरला गेलो होतो. तू सांग दादरचं. ड्राईव्ह करून कंटाळा. दादर नॉनसेन्स. उगाच काय तिथे जाण्यात मतलब नाही, कारण साड्या एवढ्या काय खास नाहीत. खूप चीप साड्या होत्या तिथे, खूप चीप. असं नाही की तुम्ही, आणि हे मी गिफ्टिंग वाला पण सांगतो तुम्हाला की गिफ्टिंग साठी आपण जे लोकांना देतो इकडे तिकडे, त्या साड्या पण एवढ्या चीप होत्या की नाही देणार कोण गिफ्ट म्हणून. म्हणजे मला नाही आवडल्या. कोणाला तरी जागा माहिती असली तर चांगल्या मिळतील, पण मी जिथे गेलो तिकडच्या मला नाही आवडल्या. तर दादरचं तर तुम्हाला करायची असेल शॉपिंग, दादरला जाऊ शकतात. यू कॅन हॅव अ लुक, बट ठाण्यामध्ये यू विल गेट बेटर क्वालिटी. आणि प्राइस रेंज पण जास्त काही डिफरन्स नाहीये. प्राइस रेंज मध्ये डिफरन्स नाही, क्वालिटी मध्ये जमीन आसमानचा डिफरन्स आहे. तर मी दादाला गेलेली, मला काहीच आवडलं नाही. सो मी परत आले ठाण्याला. आणि आमचं ते मेन माझं आहे ते साड्या घ्यायचं इज NKT आणि नौपाडा. तर नौपाडामध्ये एक स्टोर आहे सजनी. जर कोणी ठाण्याला राहत असाल तर माहिती असेल तुम्हाला. सजनी मँगोच्या लाईन मध्ये आहे नौपाड्याला. आणि त्याचं ब्लाऊज अँड ऑलचं डिटेल मी नंतर सांगेन. तर मी सगळे शॉपचं सगळ्यांचे ब्लाऊज तिने एका टेलर कडनं वेगळे शिवून घेतले. त्याचे अप्रॉक्स 1500 to 2000 रुपीज होते. नाही, 1200 to 1500. ओके, 1200 ते 1500च्या रेंज मध्ये ब्लाऊज. स्टोरचे लिंक्स सगळे टेलरचं सगळं. जसं आता फर्स्ट एंगेजमेंट, आता एंगेजमेंटची फर्स्ट तुम्हाला मिळेल असं एकदम याच्यात असेल ते. आणि आता ह्याच्या आउटफिट बद्दल बोल. माझं होतं एंगेजमेंटचं कल्कीवालं, जे मी जे घातलेलं पिंक कलरचं. मला असं होतं की रिसेंटली कल्कीने खूप चांगलं कलेक्शन हे केलं. तर मला असं होतं की मला कल्कीमध्ये काहीतरी घ्यायचं आहे. सो मी माझ्यासाठी बघत होती, माझ्यासाठी बघता बघता ह्याच्यासाठी हे केलं. बिकॉज मला ना असे कमी बजेटमध्ये टू बी ऑनेस्ट हवं होतं, पण मला कमी बजेटमध्ये चांगली क्वालिटी. कमी बजेटमध्ये कल्कीला जात होती. अरे कमी बजेट म्हणजे रिसेप्शनसाठी. मी रिसेप्शनला सांगेल, पण मी माझं शोधत होती, ते शोधता शोधता ह्याचं मिळालं. आणि खूप छान होतं, खूप मस्त होतं, खूप छान. जसा मी बघितला तसा माझ्या मला काही त्याच्यामध्ये करावं नाही लागलं. काही फक्त थोडी हाईट कमी करायला लागली, पण ते ठीक आहे. बाकी काही नाही करावं लागलं. तुझा आउटफिट कितीचा होता? 4000चा एंगेजमेंटचा ग्रीन साडी. आणि माझा कितीचा होता? 9000चा होता. माझं काय, माझे 3च कपडे आहेत म्हणून माझं 9,900, 4000 असं 6000 अशामध्ये. तर माझं 9000, इथं 4000. आणि फोटो तर तुम्ही मगाशी बघितला. तर आता दुसरा आउटफिट कुठला?
दुसरा आउटफिट हळदी. हळदीमध्ये मला असं थीम होती की मला सगळ्यांनी येलो घालायचं आणि आम्ही पिंक, Pink बट मला ना लाईट पिंक माझ्या स्किन टोन वरती असं काही खास जात नव्हता. सो मी विचार केला जरा डार्क पिंक मध्ये बघू, आणि आम्ही ह्याच्यासाठी पण पिंकच डिसाईड केलेला. आम्ही घेतला पण ह्याचा कुर्ती 6000 आहे. त्याचा फोटो आहे की नाही डोंट नो. त्याच्यात मला नाही वाटत, कारण त्याचा एक स्टोरी आहे त्याची. नाहीये वाटतं, बिकॉज हळदीला आणि वेगळं घातलं. ह्यानी घालून बसला जस्ट बिकॉज ते एक्सपेन्सिव्ह होतं, आणि ह्याच्या फ्रेंड्सची बोलतात ना माझ्यासाठी एक्सपेन्सिव्ह होतं. हरकत अशी होती की ते लोक ऑलमोस्ट फाडणार होते त्याचे कपडे लावून. नाही तो वाला नाही फाडला, म्हणून मी तो फाडणार होते म्हणून मी दुसरा घालून आलो. म्हणून मी याला बोलली की लगेच उठ, आज जा, चेंज कर, मला नकोय हा कुर्ता डॅमेज झालेला. तर हा परत माझ्या जुना लास्ट इयरचा दिवाळीचा कुर्ता मी नशीब तिकडे घेऊन गेलेलो, तो घालून मग हा हळदीला बसला. बट तो पण छानच होता, आणि तो काहीतरी 2000चा, तो पण सुंदर आहे. तो पण वाईट वाटलंच नंतर, बट जाऊ दे. 6000च्या गेल्याबद्दल तो 2000चा गेलेला ठीक आहे, आणि तो घातलाय 2-3 वेळा. म्हणजे माझा मी कुठून घेतलेला तो कुर्ता, मी घेतलेला दादरवरनं, जो एक मला त्याचं नाव नाही आठवत, एक मॉल टाईप आहे पण मॉल नाहीये. तिथे होलसेल मध्ये कपडे असतात, तर ते तुम्हाला लॉट वगैरे मध्ये मिळतात, म्हणजे ते दुकानांना विकतात. पण आम्ही एक मित्राच्या ओळखीने गेलो तर आम्हाला सिंगल पीस मिळालेला. तर मी तो एक कुर्ता घेतला, तिथून घेतला मी 6000चा, जो तुम्ही जर फोटो माझ्याकडे असेल तर मी दाखवीन तो कुर्ता. आणि तुझे कपडे? माझे घेतले मी एनकेटी. तो ती एंगेजमेंटची साडी होती, तीच फक्त नौपाडा साईडची होती. बाकी सगळं माझं ठाण्यामध्ये एक एरिया एनकेटी कॉलेज आहे, तो एरिया आहे. तर एरियाचं नाव आहे खारकळाई. तर खारकळाईमध्ये शॉप्स आहेत. सो ती वाली साडी होती माझी मौसम आय थिंक त्यांचं युट्यूबवरती पण आहे. मी सगळे ना शॉपचे लिंक्स आणि हे सगळं गुगल लिंक्स वगैरे टाकेल. आणि याच्यातल्या कोणी आम्हाला काय पैसे दिलेले नाही, आम्ही फक्त सांगतोय. सो ते साडी होती थोडी एक्सपेन्सिव्ह, ती होती 9000ची, आणि मला तशी हवी होती, आणि ती रेडी टू वेअर साडी आहे. सो मी कधी पण अशी उठसूट जाऊ शकते. आता सध्या कोणी लग्न करत नाहीये म्हणून आता येतील ना, आता दिवाळी हे ते सगळं येईल तेव्हा ते सगळं युज केलं जाईल. मी सगळे लग्नाचे कपडे अशा हिशोबाने घेतलेत की मी त्याला परत युज करू शकेन, म्हणून मी त्यांना ब्लाउजला वगैरे पण असं काय एम्ब्रॉयडरी वगैरे नाही केली. मी हे करतोय की त्यांना टोटल सांगता आपल्याला टोटल किती कपड्यांचा खर्च आलाय मुलाला. ठीक आहे, हे एंगेजमेंटचं. दुसरं आता कसलं हळदीचं झालं. तुझं कितीचं होतं? 9000. आणि माझं सांग ना. हळदीचा जो फाडला तो नाही, तुझा नवीन घेतला तोच टाकूया 6000. तर तिथे मस्त कलेक्शन आहे. तिथूनच मी माझं लग्नाचं पण घेतलं. सो नेक्स्ट नाही, मी त्या साडीबद्दल बोलली ना, इट्स रेडी टू वेअर साडी आहे. ते दुकानाचं नाव सांगितलं मौसम म्हणून, त्याची लिंक पण आम्ही खाली टाकू. तर ह्याची साडी होती 9000ची. माझा कुर्ता होता 6000चा, जो मी दादरवरनं घेतला, आणि हिने ठाण्यावरनं घेतला. ह्याच्यानंतर येतं लग्नाचं. तर लग्नामध्ये मला रेड नेसायची होती साडी, आणि मला नऊवारी नव्हती नेसायची. माझं असं होतं की मला सिम्पल हवं आहे, जास्त कसं नऊवारी बिवारी नाही. बिकॉज नऊवारी घातली की ते बांधा हे सगळं माहितीये, मी तुला किती डोकं फिरवलं. मला असं हवं होतं की मी लग्नामध्ये रेड साडी नेसेन, आणि मला असे लांब केस, एकतर ओपन किंवा मग ब्रेड हवी होती. बट ते पॉसिबल नाही झालं, बिकॉज सगळे लोक नंतर असं बोलतात ना, मम्मी आणि हिला सिम्पल राहायचं होतं, सिम्पल ठेवायचं होतं. मला सगळे असं बोलायला लागले की येलो साडी मामाकडून येते आणि हे येते, मग लुक येत नाही. मग सगळ्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन परत मला मामीने वगैरे पण हे केलं की घे साडी, त्यांच्याकडून असते हे ते. मग मी ती साडी घेतली, आणि ती साडी होती रेड साडी मला नेसायची होती. सो रेड मी मौसम मधूनच घेतली. ती होती 3000. लालवाली 3200. आणि दुसरी येल्लो वाली होती, ती होती कांजीवरम. सो ती प्युअर कांजीवरम नव्हती. मला असं नव्हतं की मला प्युअरच हवं आहे कांजीवरम. माझं असं आहे की बस कम्फर्टेबल असलं पाहिजे, दॅट्स इट. सो ती होती 4000ची येल्लो वाली साडी. मी दोन्ही पण साड्या दाखवून इथे, दोन्ही पण येतील इकडे, ते सगळे येतील. आम्ही जे बोलतोय आमच्या वर भले, पण इकडे येईल फोटो. सो ती येल्लोवाली होती 4000. ती होती सुहागन मधून. सो सुहागन आणि मौसम हे दोन्ही बाजूबाजूला आहेत. दोघांचे कलेक्शन्स खूप छान आहेत. मौसम मध्ये असं आहे की मौसम या शॉप मध्ये तुम्हाला साडी पण मिळेल, वेस्टर्न वेअर, लेहंगे, सगळं. पण सध्या आपण लग्नाचं, माझ्या लग्नाचं कुठे? मला त्यात तसं पण लोकांनी प्रमोशन साठी माझ्या लग्नाचं कुठे?
तुझं लग्नाचं सांग. माझ्या लग्नाचं घेतलेलं आम्ही नौपाड्यावरनं निमंत्रण नावाच्या दुकानातून. निमंत्रण ठाण्यामध्ये भरपूर फेमस आहे. मस्त आहे आणि तिथे कलेक्शन खूप छान आहे. तिकडे मी माझं एंगेजमेंटचं पण घेणार होतो, सॉरी रिसेप्शनचं, पण तिथून नाही घेतलं मी. तर माझं कितीचं होतं ह्याचं? सेम अगेन 9,000. ह्याचे सगळे 9,000च. 9चा कारण माझे कमी होते. माझा त्याचं खास एवढं चांगलं आम्हाला ऍक्च्युअली डोक्यामध्ये असं होतं की दीपिका पादुकोण सारखं हे करायचं की एकदम सिम्पल. पण प्रॉब्लेम असा आला की आपण त्यांच्यावर चांगले दिसायला लागलो. तो प्रॉब्लेम थोडी आहे त्यांच्यासाठी. तर मला म्हणून ते रेड साडी तर मला हवीच होती, तर मी ती घेतली. आणि मग ह्यानी तसं सेम घेतलं, व्हाईट गोल्डन. ते व्हाईटचं मटेरियल एवढं बाप आहे ना, मी झोपू शकतो म्हणजे हा लिटरली बनारसी टाईप आहे आणि प्रॉपर डिटेलिंग आहे. म्हणजे असं बघायला लोकांना वाटत होतं की अरे लग्नासाठी इट इज टू सिम्पल, बट ते ना सिम्पल कम्फर्टेबल. मी पण माझे ब्लाउजेस नॉर्मलच ठेवले, म्हणजे ते परत रियूज करू शकेन वगैरे. सगळं सॉर्टेड असं नॉर्मल होतं. आणि नाही थांब ना, बट त्याच्यानंतर असं झालं की रेड साडी तर मला घालायला जास्त वेळ नाही मिळाली, बट येल्लो साडीमध्ये माझे फोटोज खूप छान आले. तर जे होतं अच्छे केले होते. अभी उर्ग्या सिर्फ लास्ट. निमंत्रणचं तर मी सांगितलं. मुलांचं काय असतं, कुर्ता घेतला निमंत्रण मध्ये नौपाड्यालाच आहे ते, पण निमंत्रण ठाण्यामध्ये फेमस आहे, मी बोललीस तुम्हाला. तिथूनच ह्यानी लग्नाची टोपी वगैरे सगळं फक्त लग्नाची टोपी आणि कुर्ता. लग्नाचे शॉल, आता लग्नाचे शॉल खूप एक्सपेन्सिव्ह होते बाहेर, सो आम्ही कुलाब्याला जाऊन हे केलं, काय बोलतात त्याला, गेलो आम्ही. त्याच्यानंतर तिकडे काय नाव त्याचं, आम्ही DIY केलं. DIY त्याचं नाव काय त्या एरियाचं? हे मंगलदास मार्केट. तिकडे जाऊन पीस घेतले, लेस घेतले, ते सगळे त्याला मर्च म्हणजे शिवले आणि मग आम्ही असं बनवलं. तर ते पण थोडं एक्सपेन्सिव्हच गेलं, बट असं बाहेर आम्हाला माझ्या आवडीची ओढणी अशी 2,000, 4,000, 3,000-4,000ला वगैरे मिळत होती. पण आम्ही जी घेतली, आम्ही जी मंगलदासवरनं कपडा घेऊन त्याची लेस घेऊन ती जी बनवली, ती आम्हाला 1,500 वगैरे मध्ये 2,000 मॅक्सिमम पडली. पण ते चांगलं आहे, ते आवडलं जास्त आम्हाला, कारण ते यूज पण तसं होणार. 4,000 रुपये 5,000 रुपये ओढणीत कोण टाकणार आहे? ते पण आहे आणि परत ती यूज पण नाही. जेवढ्याचे कपडे त्याच्यावर महाग ओढण्या कोण घेतं? आता लास्ट काय राहिलं? लास्ट राहिलं रिसेप्शन साठी माझं असं होतं. आणि डिस्क्लेमर, सगळ्या मुलींसारखं मी केलेलं नाहीये. मी जेवढे पण कपडे घेतले, साड्या वगैरे, मी एका दुकानात गेली, त्या दुकानात मी 3 साड्या बघितले, मी चूज केलं आणि मी बाय करून बाहेर आली. मी बघतच नाही बसली. तसंच खूप लवकर घेतलं. तसंच झालं आमचं रिसेप्शनचं पण. तर रिसेप्शनचं असं होतं की मला असं सिम्पल काहीतरी हवी होती साडी, जी मी परत नेसू शकेन. आणि लेहंगा तो नो होता, बिकॉज ते पडून राहणार आणि परत यूज केला जात नाही आणि हेवी, परत ती जागा घेणार आणि लग्नामध्ये पण ते तर नको मला. त्याचं साडी नेसली झालं. म्हणून मला टिश्यू सिल्क हवी होती जान्हवी कपूरची. मी याला पण रेफरन्स दाखवलेला, बट ते पॉसिबल झालं नाही. म्हणून मी कल्की बघत होते की ठीक आहे, मला थोडी साधी मिळेल. 10,000 माझं बजेट होतं, पण असं असेल की मी त्यात उठेन, बसेन, असं जरा कम्फर्टेबल असेल. तर तसं नाही मिळालं. बट मग मी विवियानामध्ये आम्ही ह्याचे चप्पल घ्यायला गेलेलो, जे मोची मधून घेतले रिसेप्शनचे. छान आहेत ते. तू अचानक नको उडी मारू. तर हिने सोच मधनं साडी घेतली. गेलो तिथे, बघितलं, त्याला टिश्यू सिल्क विचारलं आणि तिथे गेल्या गेल्या आम्हाला आवडली. एकच आवडली ती, बघितल्या आवडली, घेतली. ती एक्सपेन्सिव्ह होती, ती होती 18,000ची होती. आणि तिच्यासोबत झोल भरपूर झाले. पहिले आम्ही ती घेतली साडी, त्याच्यानंतर ते लोक 7 दिवस ठेवतात पॉलिशिंग आणि काहीतरी फॉल बिडिंग वगैरे करण्यासाठी. ते लोक त्यांच्याकडे ठेवून घेतात साडी, की हे 7 दिवसांनी आम्ही तुम्हाला देऊ. तर आम्ही जी साडी बघितली, 7 दिवसानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्ही ती साडी कलेक्ट केली आणि घरी येऊन बघितली तर त्याच्यावर एवढा मोठा पॅच होता, जो त्याचे थ्रेड्स वगैरे निघालेले, त्याचं डिझाईन केलेलं काम सगळं निघालेलं. तर मग आम्ही परत पाठवली. आणि डिझायनर साडी म्हणजे त्याच्यावरती थ्रेड वर्क वगैरे असतं, त्याचं ना मनीवालं, त्याचं मी पण अंडरस्टँड करू शकते की एवढी हेवी वर्क आहे, थोडंसं निघू शकतं. तर मी तेवढं नाही ऍडजस्ट केलं असतं. मला एवढं पण मोठा पॅच होता, परफेक्ट वगैरे एवढं लागत नाही, पण त्याचा भरपूर मोठा आणि भरपूर ठिकाणी होतं. तर मला असं होतं की 18,000 दिले, एवढं मी नाही ऍडजस्ट करणार. सो आम्ही परत पाठवली. मग त्यांनी ती साडी रिपेअर करून आणली. 7 दिवसानंतर परत अजून 7 दिवस थांबल्यानंतर ती साडी दुसरी आली. तर दुसरी आली, परत आम्ही उघडून बघितली, परत काय ना काहीतरी त्याच्यातून गायब होतं.
तर ते गायब असताना ती गायब झालेली म्हणून परत आम्ही त्याच्याकडे पाठवलं आणि त्याला सांगितलं की आता प्लीज आम्हाला एकतर ते तुम्ही साडीचं करून द्या, नाही आम्हाला पैसे परत द्या. नाही पण आम्ही घेतले असते जर त्यांनी दिली नसते, जरी कारण साडी जर तुम्हाला पाहिजे तशीच मिळत नाही मग उपयोग काय. तर मग जेव्हा त्यांनी थर्ड टाइम साडी म्हणजे 7, 14, 21 दिवसांनी आम्हाला जी साडी मिळाली तेव्हा त्या साडीला काय झालं नव्हतं, थोडंसं होतं तरी पण बोललं जाऊ दे ठीक आहे, एवढं तर काहीच नव्हतं एवढं, म्हणजे एकदम बिकॉज ही वाली साडी आम्ही एकदम निरखून बघितली, फर्स्ट टाइम पेक्षा जास्त निरखून आम्ही थर्ड टाइम बघितली. सो ही साडी अशी आहे की मी अशी नेसू शकेन कोणाच्या म्हणजे जवळच्या, सुंदर आहे ती पण. हा आणि मला कलर पण असे कलर पण छान हवा होता, छान हवा होता तोच मिळाला, फक्त 18,000ला मिळाला. तर आता माझा खूपच पार झालं. हा माझं काय घेतलेलं, आम्ही परत दादरला गेलेलो, जिथून आम्ही कुर्ता घेतलेला ना तिथूनच आम्ही आजूबाजूच्या एका दुकानातून जोधपुरी घेतला. तर त्या जोधपुरीवाल्याने पॅन्ट पीस दिला आणि वरचं शिवून दिलं जोधपुरी. सगळं छान होतं, त्याच्याकडे डिझाईन पण चांगले होते, तेव्हा बनवून पण देणार होता, सगळं एकदम नवीन वगैरे, तो 10-12 दिवसात देणार होता म्हणून. पण आम्ही जो बघितला ना मला तो आवडला बघितला तर तो मी घेतला. आणि नेमका जेव्हा लग्नानंतर रिसेप्शनसाठी मी कपडे बदलायला गेलो तर घालत होतो टपकन बटन तुटला, आणि ते बटन मग शिवलं कसं बस आम्ही खूप म्हणजे त्याचा क्वालिटी मध्ये थोडंसं हा असं होतं की त्यापेक्षा मग थोडं एक्सपेन्सिव्ह घेतलं असं, थोडं तुम्ही 10,000 पर्यंत घ्या पण चांगलं. ऍक्च्युअल ओकेजन मध्ये असं होतं की हा उभा राहतोय, लोक फोटो काढायला येतात आणि टपकन निघत होतं आणि असं झोल करतोय, पिना लावतोय, हे करतोय. लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी होतच राहतात, पण ते असं होतं की नवऱ्यासोबत ते पण हॉल रिसेप्शन फोटो काढताना त्याच्यामध्ये. तर मग सगळं क्वालिटी, क्लोथचं क्वालिटी, त्याचं क्वालिटी कपड्याची क्वालिटी, त्याचं स्टिचिंग वगैरे सगळं प्रॉपर होतं, फक्त ते बटनाचा इश्यू, काहीतरी इश्यू झाला आणि ते टोटल मला 6,000ला मिळालं रिसेप्शन. पण पॅन्टचे वेगळे 2,000 रुपये घेतले पॅन्ट शिवाय, आणि ते आम्ही ड्रेसवेल मधनं शिवून घेतली. काय शिवली त्यांनी ती पॅन्ट, जबरदस्त. मला खूप आवडली ती पॅन्ट, मी नॉर्मली पण घालू शकतो, एवढी आवडली मला त्याची शिवली ॲज अ ट्राउझर. सो आम्ही सगळे कपडे असेच घेतले जे रियूज करू शकतो. का उगाच एवढा खर्च कशाला करायचा. आता राहिले बुटा चपला वगैरे, तुझ्या चपला टोटल कितीच्या होत्या? माझ्या चपलांना मी खर्च केलाच नाहीये. माझ्या चपलांना मी सगळे राजस्थानला गेलेली तर तिथून मी तेव्हा 200-300चे मोजडी आणलेले, तेच मी घातले. कारण की चपला एवढं दिसल्या जातच नाही आणि घालून पण बसत पण नाही, मग उगाच त्याच्यासाठी अजून कुठे 3-4 हजार घालवायचे. मग हिच्या चपलांचा नाही पण हिच्या दागिन्यांचे खूप खर्च आले. आता तू कुठून घेतले आर्टिफिशियल दागिने म्हणजे ओरिजिनल वाले नाही? इमिटेशन ज्वेलरीज जे मी लग्नामध्ये वेअर केले ते सगळे एक काम कर, जयश्री मधून आम्ही जयश्री मधून होते. कुठे जयश्री? आणि हर एक ते नौपाड्याला एक स्टोर आहे, जे ठाण्याला राहत असतील त्यांना मुलींना माहिती असणार, तरी मी लिंक वगैरे सगळं टाकेन. तर जयश्री मध्ये मी सगळे सेट घेतले आणि ते सगळे सेटचे आता मी सेपरेटली नाही सांगू शकणार, पण सगळे सेट माझे 5-5 हजारचे आहेत. म्हणजे लग्नाचे 5,000, एंगेजमेंटचे 5,000, हळदीचे 5,000, रिसेप्शनचे 5,000, म्हणजे इथेच 20 झाले. म्हणजे ओव्हरऑल 22,000 रुपीज. आय रिग्रेट. मला असं होतं की मी त्या फ्लो मध्ये सगळ्या आउटफिट्स वरती वेगवेगळे इमिटेशन ज्वेलरीज घेतले, बिकॉज आपण एवढं गोल्ड नाही घालत आजकाल, फॅशनेबल ज्वेलरीजच घालतो. बट नंतर असं झालं की आता ते पडून आहे, सो मला असं झालं की उगाच घेतलं. सो आय सजेस्ट की इमिटेशन ज्वेलरीज, आपल्याला असं वाटतं की हे घालेन ते घालेन, पण डिसाईड करा आणि तसं घाला. माझे त्यातले 2 सेट तर युजच झाले नाहीये अजून, मी एकदा सुद्धा घातले नाही आणि त्याचं काय करू आय डोंट नो. तर आणि कोणाचं लग्न पण नाही यार, आता कोणी फ्रेंड्स करत पण नाहीयेत. तर ते ज्वेलरीज माझे असेच राहिले, त्याच्यामध्ये माझं जास्त गेलंय 5-5 हजार इमिटेशन ज्वेलरीज मध्ये, बट क्वालिटी चांगली. सो असं आहे, मला एवढा ट्रस्ट आहे की ते ठेवले तरी ते टिकतील, पुढे ते खराब नाही. मी आधी पण जयश्री मधून गेलंय, सो तर टोटल त्याचे 20-22 हजार रुपये आपण पकडू, कारण त्याच्याहून थोडे जास्तच असतील, पण 22च्या याच्यात ते बॉल पार्क हे तुम्हाला अमाऊंट सांगितली. पण इमिटेशन ज्वेलरीसाठी खूप जास्त आहे भाई, जास्त आहे ते. मला थोडंसं असं नाही की कमी नको बोलूस, मी नाही ऐकू शकत नाही. ठीक आहे चल. तर तुम्हाला आम्ही टोटल खर्च सांगतो मुलीचा आणि मुलाचा. तर कॅल्क्युलेशन मी अख्ख्या व्हिडिओ मध्ये ना इथे बघते, माझ्याकडे मी इथे बघितलं. म्हणजे तुझे किती झाले टोटल तुला वाटतं? 50-60 हजार झाले. 60,200 रुपये, सॉरी 60,200 रुपये तुझे कपड्यांचे, बुटांचे, इमिटेशनचे मिळून झाले. आणि जरी इमिटेशन सोडून दिलं, आणि मी हे सगळं मला किती करायचं माहितीये, 25 हजारामध्ये सगळं करायचं होतं. आणि त्यात
ठीक आहे चल जाऊ. पण लग्नाच्या शॉपिंग मध्ये असं होतं की गेलं की कुठे पैसे जातात कुठे खर्च होतं कळतच नाही. मला सर्दी माझे किती झाले? आवाज याच्यामध्ये वेगळा येत असेल. माझे किती झालेत सांग? 40,000 नाही 38,500. 40,000. So I was 38,500 रुपीज माझे झालेत आणि हिचे आलेत 60,200 रुपीज. तसं लग्नाला लोक करतात. लोकांचे काय लोक असे असतात ज्यांचे एका कपड्यावर एवढी खर्च होतात. एका कपड्यावर 60,000 रुपये. आम्ही कल्कीचं पण बघत होतो जेव्हा, निमंत्रण मध्ये पण जेव्हा बघत होतो, सगळीकडे जिथे पण कुठेही आम्ही जाऊन बघत होतो तरी एवढ्याचा एक कपडा पण होता. नाही असं नाही, पण आम्हाला नाही एवढी गरजच नाही. 60,000 रुपये कोणतरी कपड्या माझ्याकडे नाही एवढे, आमच्याकडे एवढे आता नाही, येणार तर आहेतच, पण जरी आले तरी 60,000 रुपये मला नाही वाटत कपड्यावर खर्च करणं योग्य. म्हणजे टोटल इमिटेशन ज्वेलरीज मध्ये 20,000 नाही तर माझं पण 40,000च आहे. हा, तर आमचे टोटल 98,500 रुपीज दोघांचे मिळून कपड्यावर खर्च आले ओनली. जे ओके मला वाटतं, कारण आपण ते कपडे परत वापरणार पण आहे. आम्ही सगळे असे घेतले. मी आता जेजुरीला गेली, जेजुरीला हिने ते येल्लो साडी घातली, जी खूप सुंदर दिसत होती. तुम्ही शॉर्ट्स बघितला असणार, बघितलं खोटं नाही का बोलू. नसेल बघितलं तर जाऊन बघ आता लगेच जाऊ. सो गेस दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. आतासाठी मला खूप लोक मेसेज करून विचारत होते हे कुठून घेतलं. अजून पण मला डीएम्स वरती येत होतं की हा नेकलेस कुठून आहे, ही साडी कुठून आहे, स्पेशली ग्रीन साडी. ती खूप छान होती. विचार केला की जाऊ द्या. हा म्हणजे तेव्हा असं झालं की आम्ही गेलो, त्यांनी ती साडी दाखवली, आवडली आणि घेतली, झालं डन. काहीतरी आवाज आला म्हणून. तर शिंकताना असं कोण फेस करतं. आणि मी नेहमी शिंकत असं ना सर्दीमध्ये वगैरे, हा मला असं करतो म्हणजे शिंका जाईल. आता माझ्या इथे खा देते म्हणून मी बदला घेतला. नेहमी करतो हा. 100 रुपये. आणि हे कपड्यांमध्ये टाकून हा धुवायला टाकतो, मग मला असे सुकट टाकावे लागतात. धुतला मी नाही, ते धुवायला मी टाकलंच नाही. 100 रुपयाची नोट डिझाईन दाखवते. हे बघा गाईज, आमची 100 रुपयाची नोट अशी दिसते गाईज. बघा तुम्हाला दिसते ना गाईज. अरे तो गांधीजी हिरवा झालाय तुझ्या त्या हळदीच्या. हिरवा नाही, तो आताचा कलरच तसा आहे त्यांचा. हा, तर आपण टॉपिक वरनं भटकतोय. तर हे होतं टोटल आमचं लग्नाचे कपड्यांचा खर्च. आणि आणि आमचे ब्लॉग असेच बघत राहा तुम्ही, जसे आतापर्यंत बघता, आधी बघत होते तसेच बघत राहा. बिचारा रडतो रात्रीचा. असेच बघत राहा. आणि आम्ही काय करू नवीन ते सांगा, म्हणजे आम्ही तसं करू म्हणजे तुम्हाला पण बघायला मजा येईल की 2 नवीन झालेले लग्न झालेले माणसं जे अपोजिट. आणि आता आम्हाला होणार आहेत मुलं 1K. कधी ना कधी तर होणारच. तर आता आमचे होणार आहेत 1K कम्प्लीट. तर आम्ही असं डिसाइड केलं जेव्हा जरा गप्प बसेल का, जेव्हा आम्हाला 1K कम्प्लीट होणार तेव्हा यश मला एक कार घेऊन देणार. लवकरात लवकर 1K कम्प्लीट करा. कार बीर काय नाही घेणार, पण 1K करा ना यार लवकर. एखाद्याचं बरं वाटत असेल तर करा 1K लवकर. माझं 1K झाल्यानंतर यश माझ्याकडे सिग्नेचर घेणार आणि मग मी अशी लिहिणार शिवानी. कशी दाखवू? हा, ती काय दाखवता येईल ह्याचा. जिम मला हात आहे ना, फ्लेक्झिबिलिटीच नाहीये माझी. पण जिम जायला आज पण जायला नाही मिळालं, आज पण जायचं मला. तर बघूया आपण असंच सगळं चालू ठेवूया. आम्ही असेच ब्लॉग चालू ठेवू. मध्ये माझ्या स्किनचे लागलेत. अरे मी तुला ब्लॉग एंड करतोय, तू मध्ये मध्ये म्हणजे माझी स्किन मला किती छान आहे. माझी बघ केवढी ग्लो करते. चला भेटूया आपण परत भेटूया. ते जाऊ दे. तर मग आपण परत भेटूया. कधी टाकणार आहे हा? उद्याच टाकणार आहे. आता मी परत येणार त्या अग्रेसिव्ह पोस्टिंग वरती, कारण आम्हाला आमचे व्ह्यूज परत पाहिजेत. चलो थंबनेल पण क्लिक करूया. कोण करणार इकडे? तू का ना, कोण क्लिक नाही करत. शाळेला माहिती असून सुद्धा पण ही करत नाही. बाय कसं बोलायचं असतं, 1 2 3.